प्रहारकडून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेण मारून निषेध। महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटील यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बोलताना 50,000 लोकांना 1,000 पोलीस मारा, त्यांच्या हाडे तोडा, त्यांना सोडू नका, तसेच पोलिसांना चुकीच्या पद्धतीने आदेश देऊन सामान्य लोकांना मारण्याचे आदेश दिले। त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे अनेक सामान्य लोक जखमी झाले। याच्या निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेण मारून निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी प्रहारकडून करण्यात आली आहे। या प्रसंगी बोलताना शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी अत्यंत तीव्र शब्दात मंत्री अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला। मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका बाईला बोलावून नाचवण्यापेक्षा त्याला साडी चोळी आहेर करून त्याला पाठवले असते तर ही चांगली बातमी झाली असती, पण मंत्री अब्दुल सत्तार यांनी तसं केलं नाही। तसेच यापूर्वी श्रीराम भक्त हनुमानाबद्दल सुद्धा अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी वक्तव्य करून शिवीगाळ केली होती, त्याचाही या प्रसंगी निषेध व्यक्त करण्यात आला। अब्दुल सत्तार मुसलमान होण्याच्या लायकीचे नाहीयेत, जमीर शेख झाले आक्रमक। मंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना सांगून सामान्य लोकांवर लाठीचार्ज करण्याचं काम केलं। मंत्रिपदाची शपथ घेताना द्वेष बुद्धीतून कुठलीही कारवाई करणार नाही अशी शपथ अब्दुल सत्तार विसरलेले। तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांना मुस्लिम समाजाचे बोलण्याच्या लायकीचे नाहीत, नाही मंत्री म्हणून फिरण्याच्या लायकीचे, तरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा द्यावा अशी या प्रसंगी मागणी केली आहे। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, सोलापूर शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार, शहर उपप्रमुख माजिद पटेल, मनोहर दोंतुल, आकिब नाईकवाडी, अमर अंबट, अशफाक मुल्ला, मुजाहिद हुंडेकरी आदी उपस्थित होते। मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। अब्दुल सत्तार महाराष्ट्र राज्यात मंत्री असलेले, मागच्या वेळेस सुद्धा राम भक्त बजरंग बद्दल आपल्या हनुमानांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं। त्याच्यानंतर काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाटीलबाईंचा जो प्रोग्राम ठेवला होता डान्सचा, त्याच्यामध्ये पोलिसांना एकेरी भाषा केलेली। या अब्दुल सत्तारला माझं सांगणं आहे, भडव्या तू एक मंत्री आहे, लोकप्रतिनिधी आहे, स्वतःच्याच मतदारसंघातील लोकांवर तू पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगतो आणि पोलिसांबद्दल एकेरी भाषा करतो। काय म्हणाला अब्दुल सत्तार, ए पोलीस असं वक्तव्य केलं। पोलीस तुझ्या बापाचे गुलाम नाहीत, तुझे नौकर नाहीत। तू ज्यावेळेस ताफ्यात फिरतो, ज्यावेळेस पोलीस असतील त्याच वेळेस तू फिरू शकतो। जर तू यदा कदाचित भविष्यात सोलापूरला आलं, आज तुझ्या प्रतिमेला शेण फासलेलं आहे, शेण लावून आंदोलन केलेलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून। भविष्यात तू आला तर तुझ्या गाडीवर किंवा तुझ्या तोंडावर शेण मारायला प्रहार जनशक्ती पक्ष मागं पुढे बघणार नाही, हे या माध्यमातून सांगतो। पोलीस हे आपले महाराष्ट्र पोलीस हे आपले रक्षक आहेत, भक्षक नाहीत, हे तुला समजायला पाहिजे। पोलिसांबद्दल एकेरी भाषा केली त्याबद्दल आम्ही तुझा एक नाही 10 वेळा निषेध करतो। धन्यवाद। काही जखमी झालेत त्याच्यामध्ये, त्या पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये काही प्रेक्षक जखमी झाले, त्यांचं कसं? नाही, तुम्ही त्या क्लिप मध्ये बघा, अब्दुल सत्तार स्वतः सांगतात पोलिसांना, पोलीस स्वतः कुठल्याही पद्धतीची कारवाई किंवा लाठीचार्ज करत नाहीत। स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना मारा, कोपऱ्यात घ्या, इकडे घ्या, त्यांना आतमध्ये टाका। जखमी झाले जबाबदारी कोण घ्यायची? जबाबदारी त्या अब्दुल सत्तारांची आहे। अब्दुल सत्तार मंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत सिल्लोड मतदारसंघाचे। एक तर तुम्ही मला सांगा, एक तर तुम्ही त्या डान्सचा प्रोग्राम ठेवता, मग डान्सचा प्रोग्राम ठेवणार, एका महिलेला तुम्ही जेवढे डान्ससाठी पैसे देणार आहेत ते पैसे देऊन त्यांना तुम्ही साडी चोळी करून आहेर करून जर पाठवलं तर ही महाराष्ट्रात गाजणारी बातमी आहे। तुम्ही त्यांचा डान्स करतात, त्याच्यामुळे पब्लिक जमा होतात। पब्लिक जमा झाल्यानंतर तुम्ही पब्लिकला सांगतात पोलिसांच्या मार्फत मारा, 1,000 पोलीस आहेत, 50,000 पब्लिकला। तुझ्या बापाचं राज्य आहे का? पोलीस तुझ्या बापाचे कोण आहेत? तुझे नौकर आहेत का तुझ्या बापाचे? हे आम्हाला सांगायचं। पोलीस हे वर्दीत ज्या वेळेस असतात त्यावेळेस तू गर्दीत फिरू शकतो, नाही तर तू फिरू शकणार नाही, हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो आपल्याला। विरोधी कोणी नाहीये, लक्षात ठेवा। हुल्लडबाजी करणारे लोक असतात तिथं, विरोधी कोणी नाही, हे ह्याचीच रणनीती आहे। आणि हा नालायक माणूस आहे, नेहमी गरळ ओकत असतो। मागच्या वेळेस हनुमानांबद्दल राम भक्त हनुमानाबद्दल बोलला, तुला काय अधिकार आहे बोलायचा? उलट मुस्लिम धर्म यामध्ये बदनाम होतो। तू उलट लोकप्रतिनिधी असून जर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन दाखवण्याच्या वेळी तू हनुमानांना बोलला, तू नालायक माणूस आहे, तुला काय अधिकार आहे बोलायचा? हरामखोर आहेस तू, लक्षात ठेव। लोकप्रतिनिधी असून तू लोकांच्या बद्दल आणि पोलिसांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं। आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुझा 10 वेळा निषेध करतो। काल एका कार्यक्रमात चितवणीखोर वक्तव्य करून पोलिसांना सामान्य लोकांना मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केला। एकीकडे आपण बघता हा नालायक व्यक्ती ज्या 50,000 लोकांच्या मतावर निवडून आला,
त्याच लोकांना मारण्यासाठी ही भाषाहिनी करतो, त्याचा मी निषेध करतो। आणखी दुसरी गोष्ट सांगतो, यापूर्वीसुद्धा रामभक्त हनुमानाबद्दल अत्यंत खालच्या भाषेची शिवीगाळ करून त्यांनी मात्र जे ना अनेक हिंदूंचं मनसुद्धा दुखवलं। मी या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो की अशा हरामखोर नालायकाचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्यावा, कारण हा व्यक्ती ना मुस्लिम म्हणण्याचा लायकीचा आहे ना मंत्री म्हणून फिरण्याचा लायकीचा आहे। आणि तिसरी एक गोष्ट सांगतो, ज्या पोलिसांच्या घराड्यात तू फिरतो त्या पोलिसांना तू सांगून जर सामान्य लोकांना मारण्याचा तू अशा प्रकारे प्रयत्न करत असेल तर तुझा निषेध करतो। तुझी शपथ कुठे गेली? तू ज्यावेळेस मंत्री म्हणून शपथ घेतो त्यावेळेस तू सांगतो की मी द्वेषबुद्धी ठेवून कारवाई करणार नाही किंवा असं कुठलं काम करणार नाही। अरे तू त्या शपथेला सुद्धा विसरला। तुझ्यासारखा नालायक माणूस जर सोलापूर जिल्ह्यात आला, आज तुझ्या प्रतिमेला आम्ही त्या ठिकाणी तुझ्या फोटोला गोबर चाललेला आहे, उद्या तू आला तर तुझ्या तोंडाला गोबर प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही।